वेलकम बॅक गेमर्स टू न्यू एपिसोड न्यू व्हिडिओ. तर आज आपण करणार आहोत एक पुन्हा रँक पुशिंग. जसं काय तुम्हाला माहिती आहे रँक पडली आहे. तर आता मी गेम स्टार्ट करतो. माझ्यासोबत गोकू पण आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तो फीचर होता, तसेच सगळ्या व्हिडिओमध्ये बहुतेक असेल तो. बघूया तर आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. हे खूप अपडेट आहे. मी तुम्हाला एक वेगळी स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे की काय अपडेट काय चेंजेस झाले आहे. पण हे सगळं आधी कॅन्सल, कुठला इव्हेंट, सगळे इव्हेंटची इन्फॉर्मेशन सगळं मी शॉर्ट्सद्वारा या फिर नॉर्मल व्हिडिओ टाकीन. तर या व्हिडिओमध्ये तर सध्या आपण आता रँकच खेळणार. ह्याची रिक्वेस्ट आली आहे. दिसतंय तरी मी बोलतोय. स्क्रीनमध्ये दिसतंय तरी बोलतोय. काय बोल हां. सवयच झाली आहे भाई. गेमर्स पण ब्लॉगिंगगिरी करतायत आता. बाकीचे यूट्यूबर गेमर्स पण तसेच करतात. मॅच लागली, लवकर लागली. वाजले किती? 12:10. GT मोड चालू. काय बोल? पोकेमॉनचे प्लेयर्स हां, आणि 12 वाजून गेले. तर 27 तारखेला पोकेमॉन डे होता. जर कुठल्या व्ह्युअर्सला माहिती नसेल तर पोकेमॉन डे हे पोकेमॉन फायर रेड आणि बहुतेक पोकेमॉन फायर रेड अँड ब्ल्यू लॉन्च झालेले. हे GBA मोस्ट पॉप्युलर गेम आहेत पोकेमॉन रिलेटेड. तुम्ही जर खेळला असेल तर तुम्हाला नॉस्टॅल्जिया भेटेल. हां, ट्रू पोकेमॉन फॅन असेल त्यांनाच नक्कीच माहितीच असेल. आम्हाला माहिती नव्हतं. मी जेवते एक व्हिडिओ मला नोटिफिकेशन आली एक पोकेमॉनच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर, तेव्हा मला कळलं. ते 2 व्हर्जन तर खेळलंय. हां, ते दोन काय खूप व्हर्जन खेळलं. सध्या स्पीडस्टरची गरज आहे. मी म्याऊथ घेतो. म्याऊथ सध्या फॉर्ममध्ये. म्याऊथ ठीक आहे. मूवसेट यार, मूवसेट. आता ह्या अपडेट नंतर एक प्रॉब्लेम झाला आहे सगळ्यांचा की तुम्हाला मॅच चालू असताना 2 कसे पहिले मूव सिलेक्ट करता यायचे, आता एकच करता येतं. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी म्हणजे जेव्हा आता ह्या मेकिंगचा जो टाईम आहे त्या मेकिंगमध्ये तुम्हाला तुमचं प्रिपेअर राहावं लागतं कुठला मूव तुम्ही वापरणार. हे नुकसानच आहे. फायदा तर मला काय यात दिसत नाही. कारण बिगनर प्लेयर जे आता नवीन प्लेयर आहेत, येत आहेत, नवीन जॉईन होतात, त्यांना काय समजणारच नाही. त्यांना एकच मूव दिसणार, मग ते एकच खेळत राहणार. त्यांना दुसरा मूव कळणारच नाही. अजून कन्फ्यूज होतील. आधीच कन्फ्युजिंग. आधीच ते एम्ब्लम वगैरे खूप काय सीन आहे या गेममध्ये. खूप कन्फ्युजिंग गेम आहे. एम्ब्लमवाला पण एक व्हिडिओ आता जसं काय आता आपला यूट्यूब चॅनल चालू आहे तर आपण इन डिटेल सगळे व्हिडिओ काय 1 बाय 1 क्लिअर करणार आहे किंवा टाकणार आहे व्हिडिओ या चॅनलवर. एम्ब्लम गाईड. हां, एम्ब्लमसाठी तर एक पर्टिक्युलर म्हणजे पूर्ण वेगळा व्हिडिओ असेल ज्याच्यात तुम्हाला सगळं काय इफेक्ट असतात एम्ब्लमचे, कसे घ्यायचे एम्ब्लम्स, कुठले एम्ब्लम्स आपल्याला गरजेचे आहेत, कुठले एकदम वेस्ट आहेत. आम्ही एक चुकी केलेली ॲज अ बिगिनर की आम्ही सगळे आमचे काय ते कॉइन्स नाही, एनर्जी पॉईंट्स आम्ही ह्याला लावायचो कपड्यांना, आणि मेन काहीच फायदा नाही झाला. या लोकांना समजतच नाही. तू कुठे आहे? खाली आहे? मी वर आहे. मिमिक्यू आहे. अच्छा, मी खाली जातो. जंगलमधून जातोय तर खाली जातो. काय बोलतो? मिमिक्यू एक अंडररेटेड पोकेमॉन. मिमिक्यू तसं नाही, अंडररेटेड नाही बोलू शकत. आता पिंकाटोन फ्लेकिन्स काय बोलतात त्याचं नाव काय, फ्लिकिन्स त्याची कंडिशन आहे तशी नाही आहे मिमिक्यूची. भाई खूप प्लेयर वापरतात, पण आता जरा थोडा सपोर्ट पाहिजे होता मला. ठीक आहे, माझीच चुकी होती. मी डायरेक्ट 3 पोकेमॉनशी भिडायला गेलो. त्यात ब्लेसली फुल इवॉल्व होती. हां, जंगल करू काय? नाही, आता जंगलची सध्या टाईम नाही. खाली स्ट्रेच करतील नाही तर. ब्लेसली तसा चांगला सपोर्ट देते, पण फक्त सपोर्टच देते ना, डिफेंड नाही करू शकत ती. म्हणजे करू शकते ॲज अ प्लेयर, पण एवढं नाही. हा गारचॉम बिल्डवाला आपल्या समोरच्या टीममध्ये आला. 2दा किओ दिला मला. त्यानेच दिला ना काय? नाही, त्याची तर 0 किल आहे. कोण इवॉल्व झाला? रायचू.
वरती एक नजर टाकायला सगळ्यात एक काम करतो मी, फेंट अटॅक तो अटॅक घेतो आणि मगच बाहेर पडतो जंगलवरून. म्हणजे वन साईड खेळ ना. आता सीधा मी गारचॉम्पला काय त्या गबाईटला मी किल दिलाय. आता पुन्हा हा हा तर फुल बिंदास आहे रे. कोण? हा ब्लेस्लीच्या भरोशाने येतोय आणि आता काय मला फेंट अटॅक भेटलाय, मग काय एवढा इश्यू नाही होणार. डिसाइडिव्ह मलाच काढेल, पण मी ट्राय करतोय त्याच्या सीधा. डिसाइडिव्ह आपल्या टीम मध्ये पण आहे, पण तो इव्हॉल्व नाही इथे आता थोडं चुकायला होईल, कारण आता सवय लागलेली की इथे पोशनची. आता पोशन हेल्थ कमी झाली तर मी तिकडे जातोय. मॅप मध्ये खूपच चेंज झाले. मॅपमध्ये तर खूप चेंज झाले, तुम्हाला माहिती नसेलच, कारण नसेल माहिती की जे लोक असे प्रॉपर म्हणजे ज्यांना आता सगळ्यांना माहिती आहे की ह्या मिनिटावर हे पोकेमॉन वाईल्ड पोकेमॉन अपियर होणार आहे, की कोणाला ही लोकेशन माहिती असेल, हिडन लोकेशन, तर त्याला लगेच नोटीस होईल की काय मॅपमध्ये मेजर चेंजेस झाले आहेत. पण हे खूप कमी चेंजेस आहे म्हणजे एवढे मेजर नाहीत, कमी चेंजेस आहेत, पण ते लगेच इफेक्ट होतात. हां, त्यांचा इफेक्ट लगेच दिसून येतो. जे लोक त्यांची स्ट्रॅटर्जी प्लेलिंग असते ना, त्यांना लगेच दिसून येतं. बाकीच्या प्लेयर्सला काय एवढा फरक नाही पडत. गिबल काय त्या गबाईटची चुकी होती. त्यांनी माझी हेल्थ बघून सीधा रश मारायचा प्रयत्न केला, पण अनसक्सेसफुल. आमचे 3 प्लेयर होते आणि तो एकटा होता. रश नाही पुश होता. गारचॉम्प जरी गारचॉम्प जरी 30चा गोल पडला असता, 8चा काय बोलणार. आता हा गेमच तसा आहे, पुऱ्या टीमचं एकदम प्रॉपर कोऑर्डिनेशन लागलं. मिस्टर माइंडचा बिल्ड आहे, पण आणि जे रेग्युलर खेळत आहेत तुम्ही कमेंटमध्ये सांगा की जरा पोकेमॉनची HP रिस्टोरेशन वाईल्ड पोकेमॉननी जरा कमी झाली आहे का. तुम्हाला काय नोटीस होतं ते सांगा. आम्हाला तर पूर्ण नोटीस होतं आहे. पहिला वाईल्ड पोकेमॉनला आपण मारायचो तर केवढी थोडीफार अशी HP भेटायची, आता ती एकदमच कमी झाली. ॲज अ स्पीडस्टर मला रोटेशन घ्यायचं लागेलच, पण मी मेजरली लेन प्लेयर आहे. मला रोटेशन नीट घेता येत नाही. माझा ॲक्च्युअल गेम प्ले हा डिफेन्सिव्ह आहे. मी डिफेन्सिव्ह चांगला खेळतो. रश मी करू शकतो, नाही असं नाही, एकेकाळी फक्त रशच करायचं, पण आता जरा टीम बघून मी माझा गेम प्ले स्विच करतो. जशी टीम येईल तसा माझा गेम प्ले मी ठेवतो. तर टीम कशी, अरे हा डिसाइडिव्हला का ठेवलं. HP रिस्टोरेशन कमी आहे. मला गारचॉम्पमध्ये मी स्पेशली डिसाइडिव्हसाठी हा युनाइट खोललेला. रायचू आणि ब्लेसली माझ्या मागे लागले. आता हा मला नक्की अडकवणार, वाटलंच होतं. हा माईन तर वाटच बघत होता मागे, त्याला वरती लेनला गेला नाही. काय कोण आहे सपोर्टर. आता मागे तुझ्यासोबत कोण? ते दोघं वाटतं काय आहे माहिती, सोबत खेळत आहेत काय, कारण ते स्टार्टिंग पासून सोबत आहेत, मला वेगळे दिसलेत नाही. गारचॉम्पनी युनाइट खोलला आणि मेगा झालाय. लाईटी एवढ्या पडतात. गारचॉम्प फॉर अ रिझन भाई. भाई शिल्ड आहे फक्त माझ्याकडे. शिल्ड आहे. HPच्या नावाखाली फक्त 2 रुपये उरलेत HPच्या बारमध्ये. मिस्टर माइंड पहिला माईन भाई. आता कांड झाला असता तेव्हा शॅडो क्लॉ लागला नसता तर. ब्लेस्लीवर जाऊ काय. अरे ते लवकर. अरे रायचू झाला. थोडी दिक्कत. एक नंबर लास्ट वेजचा 1 नंबर युनाइट पडला. मला केव्हा वाटतं डिसाइडिव्ह आहेच नाही. हां, त्याची इंटरनल ॲबिलिटी पण इन्वोक झाली ना. डिसाइडिव्हची इंटरनल ॲबिलिटी ज्यांना माहिती नसेल की प्रत्येक पोकेमॉनला इंटरनल ॲबिलिटी असते या गेममध्ये, की त्याचा एक खूपच मोठा रोल. पहिला आम्हाला माहिती नव्हता, आम्हाला काय एवढं माहिती नव्हतं, पण जसं आम्ही इन डिटेल प्रो थोडे बनत गेलो डे बाय डे. हे काय भाई 3 पोकेमॉन इकडनं पळायला तर हा सुसाईड होता खरं तर. हां, आपण कुठे होतो. इंटरनल ॲबिलिटी खूप मोठा खूपच. जर तुम्हाला कळाली तर तुम्ही पूर्ण आपल्या
जो तुम्ही पोकेमॉन यूज करता त्याचा पूर्ण फायदा घेऊ शकता. जर तुम्हाला माहिती नसेल तर फक्त तुम्ही हा गेम फक्त बटन दाबण्यासारखा खेळतो. आणि जर पोकेमॉन थोडं फॉलो करा पोकेमॉन पाहिलं असेल तर त्या रिलेटेड आता डिसाईड, आता बघ एक एक्झाम्पल घ्यायचं गेलं तर आपण डिसाईड UI हा आहे. ह्याची इंटरनल ॲबिलिटी आहे की तो जेवढा डिस्टन्स पोकेमॉन लांब असणार तेवढा त्याला ॲडिशनल डॅमेज लागणार. आता मी कॉमन सेन्स पण कॉमन हां एरो जेवढा लांब नाही कॉमन तेवढ्या स्पीडने पण जातो. आता जवळ असेल तर जास्त डॅमेज असं नाही, लांब गेला तर थोडा एअरचा मुवमेंट आता काय माहिती काय असेल काय कारण असेल एवढं मी थोडं ताणून लागतो. थोडा ताणून त्याला ताणायचा टाइम भेटतो ना. हा ताणायचा त्याला बाण ताणायचा टाइम भेटतो ना जेवढा लांब असेल तर. चांगला अटॅकर चांगलं आहे ठीक आहे, चांगला अटॅकर असं ऑलराऊंडर अटॅकर दिसतो. हां बफ भेटू दे नर भेटू दे पण दिसतो फिक्स आहे. तर मी चुकी केली इकडे. मी खाली आलेला घेऊ काय? नको घेऊ मिस्टर माइंड हारायचो काय खाली आले. डिसाईड युनाइट खुलला आपल्या खुलला की त्यांच्या खुलला? नाही त्यांच्या खुलला म्हणजे तो असेल नक्की. बाण चल काय नाही, ग्रुडॉन झालाय आपला. ब्लास्टोइजने बिझी ठेवलं. हां ते बरं केलेलं ब्लास्टोइजने बिझी एक ठेवलं. चांगलं अरे यार हे आता मॅप ॲडजस्टमेंट झाली ना. पहिला इथे मी आता जात होतो ना तिकडे ग्रास होती आणि त्याची आता डोळ्यांना काय मुवमेंटला सवय झाली आहे तर सारखं मी वॉलवर जाऊन आपटतो. इथे आहे ना भाई आपल्या ब्लास्टोइज गोल का नाही मारत आहे? अरे ते पोकेमॉन किती आहे. अल्मी अमिगो यूट्यूब कॉपीराइट देतो का रे तोंडाने गाणं बोललो तरी? नाही ना बरं, कारण मी जास्त तर व्हिडिओ अनकटच करणार आहे या चॅनलवर. नो एडिटिंग भाई. जे असेल ते मेम्स वगैरे थोडेफार असे चिपकवेन फनीसाठी, पण अनकट पूर्ण जे आहे ते मॅचवर जे कमेंट्स येतात तेच आपण काय वेगळे रेकॉर्ड करून वेगळे कमेंट नाही करणार, कारण त्याच्यात असं एक जेन्युइनपणा येत नाही ना आणि असं फ्लोमध्ये नाही राहत, तुम्ही समजू शकतात. म्हणून मी अपडेट मारल्याच्या नंतर मी एक डाव पण नाही खेळलेलो. मी जे आपलं जेन्युइन रिॲक्शन येतं आपल्यासोबत तेच मी शेअर करायचं चांगलं समजलं. कारण मी आता मग ते नोट्स करणार त्याचे स्क्रिप्ट काढणार तसं नाही भाई. जे आपल्याला दिसतंय ना तेच आपण चांगलं आहे ऑडियन्सला तर ते जास्त ते रिलेटेबल वाटेल त्यांना पण. आणि स्क्रिप्ट लिहून कोणीही वचन देईल भाई. यूट्यूबवर भरून पडले आहेत स्क्रिप्ट बघून बोलणारे. चांगली मॅच होती अशी एकदम हार्ड पण नव्हती, ठीक आहे ॲव्हरेज. याच्यात काय वेगळं नव्हतं, ठीक होती मॅच एकदम. बॅटल डेटा बघूया तर चांगला डॅमेज दिला आहे डिसाईड UIनी. गोकुनी पण आपल्याला चांगला डॅमेज दिला आहे, चांगला सपोर्ट दिला आहे. रोटेशन घेतलं. 1 लेन मी खेळलो असतो मॅथनी पण मग कॉर्डिनेशन नसतं. आता मी रोटेशन घेत गेलो म्हणून बरं केलं. तसेच क्लास 2वर पोचलो आपण. लवकरच मास्टरवर जाणार आणि मग त्यानंतर लेजंडवर बस. तर ठीक आहे, या व्हिडिओसाठी एवढंच ठेवूया. चला बाय गेमर्स. खेळत राहा आणि सपोर्ट करा बस. ठीक आहे चलो बाय. दॅट्स फॉर टुडे. बाय गाईस.